रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, काल रात्री आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, रात्रीच्या 10 वाजल्यात आपण बैल चालवायला घेऊन चाललोय। एवढ्या उशिरा बैल चालवायला न्यायचं कारण तुम्हाला सांगतो पूर्ण व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला तर माहितीच आहे, काल होतं मुळशी केसरी मैदान। त्या मैदानावरून आपल्याला घरी यायला वाजले 8 आणि आल्यानंतर 15 बैलांची कुट्टी, खाणं पिणं, त्यांचा खुराक उरकायला वाजल्या 9:30 10। मग काय कालचे दिवस दमलो होतो, काल सुट्टी पण मारता येत होती, पण विषय असा केलाय आपण आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आपण एका बैलाच्या प्रत्येक स्पेसिफिक बैलाला आपण एक आहे ना पीडीएफ तयार केलेली, त्याच्या व्यायामाची, कोणत्या टायमाला कोणता व्यायाम द्यायचा, कोणत्या दिवशी काय करायचं, त्याला खुराक कोणता द्यायचा, पाणी कधी पाजायचं, पळून आल्यानंतर त्याची काय काळजी घ्यायची, किंवा त्या आठवड्यामधून 2 दिवस त्याचे वेगळे काय करायचे, हे सगळं मी एका पीडीएफ मध्ये टाईप करून तुमच्यासाठी बनवलेलं आहे मित्रांनो। जर कोणाला ती पीडीएफ पाहिजे असेल मला व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रांनो। तर काय झालं होतं मित्रांनो, मला घरचीच पोरं वरडायला लागलेलं आहे की तू बाकीच्या बैलांकडे इतकं लक्ष देतोय, घरी लय दुर्लक्ष झालंय, पक्षाला लोक नावं ठेवायला लागले। पण ना काय नावं ठेवलं म्हणून काय झालं, मग काय केलं, स्पेसिफिक पीडीएफ तयार केली आणि काल रात्री चालून झालं। आज सकाळी बघा मी सगळं बैलांचं उर काय आलो, परत आपला बारका डोक्या घेतला, डीबीएस डोक्या आणि पक्षा यांना घेऊन मी परत चाललो। 10 ते 15 मिनिटं कंटिन्यू बैल चालवायचं मित्रांनो, रोज काही होत्या 2 टाइम बैल मी चालवणार। काही लोक लय चुकीचं सांगतात की तुमच्या बैलाला लय बोजा झालाय, काय झालाय, आंबवण कमी करा, हे करा ते करा। मी आंबवण डबल केलंय मित्रांनो खुराक, आणि व्यायाम पण त्या पद्धतीचं चालू केलेला आहे। तर तुम्हाला पण ती पीडीएफ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार। हे बघा आपला डोक्या कसा आहे, डोक्या मग गरम डोक्याचा आहे। आपल्या डीबीएस डोक्याला सुद्धा त्याच पीडीएफ नुसार खुराक आणि व्यायाम चालू आहे। तर मित्रांनो लवकरात लवकर पाठवा सगळ्या मित्रांना, आयडीला फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।